SIR फॉर्म मोबाईलवरून ऑनलाईन कसा भरायचा हे सविस्तर आज जाणून घेऊयात। तर सर्वात आधी प्ले स्टोअरवर जाऊन ECINET हे ॲप डाउनलोड करा। आता खूप सारे जण काय करतात तर ॲप सुरू झाले की लगेच वोटर रजिस्ट्रेशन फॉर्मवर जाऊन SIR चा फॉर्म भरायला सुरुवात करतात, पण तसे करायचं नाहीये। SIR म्हणजे काय तर 2002 मध्ये तुम्ही जर मतदान केले होते का किंवा तुमच्या आई वडिलांनी केले होते का हे चेक करावे लागेल। त्यासाठी सर्च युअर नेम इन लास्ट SIR याच्यावर क्लिक करा। बहुतेक जण असे आहेत त्यांनी 2002 ला मतदान केलेलंच नाही, त्यामुळे आपल्या आई किंवा वडिलांचे नाव सर्च करू शकता। आधी राज्य निवडा म्हणजेच महाराष्ट्र सिलेक्ट करा। त्यानंतर 2002 साली आई किंवा वडील कोणत्या जिल्ह्यात मतदान करत होते तो जिल्हा निवडा। आता इथे खूप सारे ऑप्शन आहेत, पण सगळे न भरता थेट इलेक्टर फुल नेम इन लास्ट SIR 2002 इथे आपल्या वडिलांचे किंवा आईचे नाव टाका आणि सर्च करा। इथे मी वडिलांचे नाव टाकत आहे। हे पहा, त्यांचे 2002 SIR मध्ये नाव होते। याचा स्क्रीनशॉट काढा किंवा ही माहिती लिहून घ्या, कारण ही माहिती आपल्याला परत पुढे लागेल। आता पुन्हा मागे या, वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म वर क्लिक करा आणि इथे SIR 2026 फिल इन्युमरेशन फॉर्म ऑनलाईन वर क्लिक करा। इथे वर क्लिक करून आपण आपली भाषा देखील बदलू शकता। जर तुम्ही या आधी या ॲपवर रजिस्टर केले असेल तर इथे तुमचा मोबाईल नंबर टाका, जर नसेल तर नवीन वापरकर्ता वर क्लिक करून रजिस्टर करू शकता। नंबर टाकून सेंड OTP वर क्लिक करा, आलेला OTP टाकून लॉग इन करा। परत वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म वर क्लिक करा आणि इथे SIR 2026 फिल एन्युमरेशन फॉर्म ऑनलाईन वर क्लिक करा। आता इथे राज्य निवडा आणि तुमचा मतदार ओळखपत्रावर असलेला एपिक नंबर टाकून सबमिट करा। या ठिकाणी तुमची पूर्ण माहिती आली आहे, पण एक लक्षात ठेवा, खाली दिलेली सूचना काय आहे तर इथे दिसणारे नावची अक्षरं आणि आधार कार्ड वरचं नाव सेम असलं पाहिजे। जर नसतील तर इथे तुमच्या BLO चा नाव आणि नंबर दिला आहे त्यांना भेटावे लागेल। इथे पुन्हा मोबाईल नंबर टाका, सेंड OTP वर क्लिक करा आणि आलेला OTP व्हेरीफाय करा। आता इथे लक्ष द्या, 4 ऑप्शन इथे तुम्हाला दिसतील, त्यापैकी एकच नंबरचा ब्लँक आहे। खालच्या 3 मधल्या योग्य ऑप्शनवर क्लिक करा। आता यात माझ्यासाठी 2 नंबरचा ऑप्शन आहे, मी त्यावर क्लिक करते। आता इथे माहिती भरायची आहे। कोणती माहिती तर आपण आपल्या वडिलांची माहिती स्क्रीनशॉट काढून किंवा लिहून ठेवली होती ती आता लागणार आहे। तर इथे राज्य टाका, विधानसभा टाका आणि आता ह्यावर 202 रेणापूर मी टाकते। पुढे आहे मतदान केंद्र क्रमांक आणि नाव ते आहे 77 परळी वैजनाथ आणि भाग अनुक्रमांक जो आहे तो टाका। इथे नातेवाईकाशी जे नाते असेल ते क्लिक करा। खाली आलेली माहिती बरोबर असेल तर बॉक्समध्ये टिक करा आणि कंटिन्यू करा। आता इथे पूर्ण माहिती भरली तरी चालेल, नाही भरली तरी काही प्रॉब्लेम नाही, पण खाली माहिती भरावी लागेल। जन्मतारीख टाका, पुढे आईचे नाव टाकणे कंपल्सरी आहे। इथे वडिलांचे नाव टाका। फोटो जर असेल मोबाईलमध्ये तर अपलोड करा, नसेल तर काही हरकत नाही, सबमिट करा। हा इथे फॉर्मचा प्रिव्ह्यू आला आहे, तो चेक करा आणि बॉक्समध्ये टिक करून सबमिट करा। आता इथे फॉर्मवर E-साइन करण्यासाठी आधार नंबर टाका, गेट OTP वर क्लिक करून आलेला OTP टाका। बॉक्समध्ये टिक करून सबमिट करा आणि हा रेफरन्स ID नोट करून घ्या, जेणेकरून तुम्ही भरलेला फॉर्म नंतर ट्रॅक करता येईल। तुम्हाला फॉर्म सबमिट झाल्याचा SMS आला असेल। तर अशा पद्धतीने तुम्हीही तुमचा SIR फॉर्म घरी भरा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।